लग्न होऊन 2 ते 3 वर्ष झाली तरी मला अजून भाकर बनवता येत नाही गाईज. पण आज मी माझ्या नवऱ्याचा चॅलेंज एक्सेप्ट करणार. तो बोलला, "मला आज तुझ्या हाताची जॉरची भाकर खायची आहे." आणि गाईज मी चॅलेंज एक्सेप्ट केलं. मी म्हटलं, "आज नाही तर कधीच नाही." मग काय गाईज, YouTube युनिव्हर्सिटी ओपन केली. 1 नाही, 2 नाही, खूप सारे व्हिडिओज पाहिले. सोबतच लहानपणापासून मम्मी, काकू, मावशा भाकऱ्या करताना जे मी ऑब्झर्व्ह केले होते ते सगळं आठवायचा प्रयत्न केला गाईज. गाईज लकीली घरात ज्वारीचं पीठ तर होतं. सो ऑपरेशन फर्स्ट भाकरी एव्हर ऑफिशियली स्टार्टेड. गाईज सिरियसली नेहमी नेहमी स्विगी झोमॅटोवरून भाकर ऑर्डर करून आता मीच कंटाळले होते. मग स्वतःलाच म्हटलं किती दिवस ऑर्डर करणार, एक दिवस तरी स्वतःच्या हाताची भाकर खायलाच पाहिजे. आणि मला खात्री आहे माझ्यासारख्या खूप साऱ्या मुली असतील ज्यांना लग्नानंतरही भाकरी बनवता येत नाही. सो गर्ल्स, इफ यू वॉचिंग दिस, डोंट वरी, यू डेफिनेटली नॉट अलोन. आज माझ्याकडनं जर पहिली भाकरी झाली, उद्या तुमच्याकडनं तर नक्कीच होणार आहे गाईज. लेट्स सी गाईज, एकच प्रार्थना आहे, आजची भाकर कमीत कमी खाण्यालायक तर बनली पाहिजे गाईज. फुगली नाही तरी चालेल, कारण की हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. OMG गाईज, भाकरी तव्यावर गेली आणि तुटली पण नाही गाईज. हा माझ्यासाठी छोटा नाही तर खूप मोठा अचीवमेंट आहे असं मी म्हणू शकते. गाईज मैंने पहले से डिसाईड किया था, जर मला आज भाकरी जमली ना तर पुढचा टार्गेट माझा डायरेक्ट पुरणपोळी असणार आहे. होय गाईज, नेक्स्ट चॅलेंज पुरणपोळी. आणि विश्वास ठेवा, ज्या दिवशी मी माझ्या स्वतःच्या हाताने पुरणपोळी बनवेल ना गाईज, त्या दिवशीचा व्लॉग पण नक्कीच लवकरच येणार असं वाटतोय. कारण की माझी भाकरी चांगल्या प्रकारे भाजली आहे आणि आय थिंक लई भारी झाली आहे माझी भाकरी असं मला वाटतंय गाईज. खाण्यालायक तर नक्कीच वाटते. व्हॉट डू यू थिंक गाईज? इज इट अ हिट ऑर अ फ्लॉप? कमेंट करून नक्की सांगा. चाचा बाय बाय.